उद्धव ठाकरेंनी सामनाला दिलेल्या मुलाखतीमध्ये अभिजित दिपकेंचं कौतुक करत विरोधकांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे। यावेळेस त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांवरही निशाणा साधलाय। पाहूया। उद्धव साहेब, अभिजित दिपके नावाचा एक तरुण, एक मराठी तरुण महाराष्ट्रातला, हा अमेरिकेत शिकत होता, शिकागोला, आणि तिथे सरन्यायाधीश सूर्यकांत यांचं जे झुरळा संदर्भातलं वक्तव्य आहे तरुणांना, त्यांनी बेरोजगारांना कॉकरोच म्हटलं, झुरळ म्हटलं, त्यानंतर तो तरुण संतप्त होतो, विद्रोह करतो आणि हिंदुस्थानमध्ये येऊन एक आंदोलन सुरू करतो आणि त्याला तरुणांचा प्रचंड पाठिंबा मिळतो, जे आतापर्यंत गेल्या 12 वर्षामध्ये कोणत्याही विरोधी पक्षाला करता आलं नाही। हे आपल्या सगळ्या विरोधी पक्षाचं अपयश आहे असं आपल्याला वाटत नाही का? आहेच ना, नक्कीच आहे। विरोधी पक्ष म्हणजे मी केवळ सत्ताधाऱ्यांना दोष नाही देणार, विरोधी पक्षांना पण देणार। आणि म्हणूनच मी मध्ये माझे मी कुठेतरी बोललोय की देशाच्या जनतेचा राजकारण्यांवरचा विश्वास आता उडालेला आहे। कारण शेवटी स्वतःच्या स्वार्थासाठी पक्ष फोडले जातात। आज हे धर्मेंद्र प्रधान असतील, इतर सगळे असतील, अगदी गृहमंत्री अमित शहांचं सुद्धा हे अपयश आहे की जे पक्ष फोडण्यामध्ये त्यांचं सत्ता कारण सगळं करतायत। हेच जर का तुम्ही धर्मेंद्र प्रधानने नंतर मग सगळी मिलिटरीची यंत्रणा वापरली पेपर निर्णय आणण्यासाठी, हे पेपर फुटण्याच्या आधी का नाही वापरली? तुम्हाला काम दिले ना, लोकांनी निवडून दिले, निवडून दिल्यानंतर तुम्ही तुमच्या खात्याचं काम करा ना। तुम्ही तुमच्या खात्याचा दुरुपयोग पक्ष फोडण्यासाठी करताय। म्हणजे अगदी बंगालमध्ये सुद्धा CRPFचे जवान घुसून तुम्ही स्वतःच्या पक्षाला विजयी करून घेतलं। अशा वेळेला सगळ्यांवरचाच विश्वास उडालाय। म्हणजे जे सैन्य आजपर्यंत पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये आणि घुसवायला पाहिजे होतं, ते तुम्ही बंगालमध्ये घुसवताय निवडणूक जिंकायला, तिकडे दमदाटी करून निवडणूक जिंकताय। जे मणिपूरमध्ये घुसवायला पाहिजे होतं ते तुम्ही बंगालमध्ये घुसवताय। जे मणिपूरमध्ये त्यांनी शांतता निर्माण करण्यासाठी वापरायला पाहिजे ती शक्ती, ती आज आमच्या तरुणांवरती, मुलींवरती लाठ्याकाठ्या आणि अगदी निर्दयीपणाने अश्रुधूर वापरण्यासाठी तुम्ही सोडण्यासाठी करताय। आणि त्याच्यावरती प्रश्न विचारायला गेल्यानंतर देशद्रोही ठरवले जाते। त्याच्यामुळे आता तुम्ही कोणाकोणाला देशद्रोही ठरवणार?